भाजपकडून विधान परिषदेसाठी खास खबरदारी घेतली जाते। सर्व आमदारांचा मुक्काम ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये असणार आहे। तर निवडणुकीमध्ये दगा फटका होऊ नये यासाठी आमदार हॉटेलमध्ये ठेवले जाणार आहेत। आमदार पुढील 3 दिवस पंचतारांकित हॉटेलमध्ये राहणार आहेत। तर विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलैला मतदान आहे, पण त्याच्या आधी भाजपकडून विशेष खबरदारी घेतली जाते। याच्यामध्ये दगा फटका होऊ नये यासाठी खबरदारी, कारण 11 जागांसाठी इथं मतदान होणार आहे, निवडणूक होणार आहे, पण उमेदवार आहेत 12। त्याच्यामुळे आता कोण 11 उमेदवार निवडून येणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे। तर सत्ताधारी महायुतीने 9 उमेदवार दिलेले आहेत। त्यांच्याकडे 9 उमेदवार निवडून आणण्याचं संख्याबळ असलं तरी देखील विरोधकांची महाविकास आघाडीने 3 उमेदवार दिलेले आहेत आणि त्यांच्याकडे 2 उमेदवार सहजपणे निवडून आणण्याचं संख्याबळ आहे। पण तिसरा उमेदवार आपण निवडून आणू असा विश्वास त्यांच्याकडून वारंवार व्यक्त केला जातोय आणि त्या पार्श्वभूमीवर कुठेतरी दगा फटका होण्याची शक्यता लक्षात घेता भाजपकडून विधान परिषदेसाठी खास खबरदारी घेतली जाते। सर्व आमदारांचा मुक्काम ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये आहे। तर निवडणुकीमध्ये दगा फटका होऊ नये यासाठी आमदार हॉटेलमध्ये ठेवले जात आहेत। आमदार पुढील 3 दिवस इथल्या 5 स्टार हॉटेलमध्ये राहणार आहे। तर विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलैला मतदान आहे आणि तोपर्यंत हे सर्व आमदार हे या 5 स्टार हॉटेलमध्ये राहणार असल्याची माहिती समोर येते। तर 2 वर्षांपूर्वी अशाच पद्धतीने निवडणुका झालेल्या होत्या, निवडणुका लागलेल्या होत्या, पण त्यावेळेला सत्ताधारी मवियाचं सरकार होतं आणि मविया सरकारमधीलच एक आमदार निवडून आलेला नव्हता आणि त्यानंतर जे काही घडलेलं होतं, जी काही फूट पडलेली होती शिवसेनेमध्ये, हे सगळं आपण बघितलेलं आहे। तसं काहीच आता होऊ नये यासाठी खबरदारी या ठिकाणी घेतली जाते। पण एकूणच या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये चुरस निर्माण झाली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।